नमस्कार मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याची जी मागणी आहे ते आता का जोर पकडत आहे, त्यामागील काही कारणं आहेत का, याचा तपशीलवार आढावा आज आपण या व्हिडिओत घेणार आहोत। तर बघा शेतकरी मित्रांनो, संपूर्ण विदर्भ राज्याची मागणी गेल्या 15 ते 20 वर्षापासून सुरू आहे। यामागचं कारणही तसंच आहे की विदर्भ राज्याला जो संपूर्ण निधी मिळाला पाहिजे तो निधी मिळत नाही, त्यामध्ये कपात केली जाते आणि त्यामुळे विदर्भातील ज्या पायाभूत सुविधा आहे त्याचा विकास करताना अडथळा येते। विदर्भातील सिंचनाचा अनुशेष असो, रोजगाराचा अनुशेष असो, हा जशाना तसाच पाहायला आपल्याला मिळते। दरवर्षी नागपूर इथे हिवाळी अधिवेशन भरते, पण विदर्भातील स्थानिक समस्यांना त्यामध्ये वाव दिला जात नाही किंवा ते सोडवले जात नाही। एक प्रकारे आमदारचे पर्यटन होते, पण स्थानिक समस्या सोडवण्याकडे लक्ष दिले जात नाही। त्यामुळेच स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी आता जोर पकडत आहे। त्यामागचं कारण हिंदी भाषेचे 12, तेलुगू भाषेचे 2, बंगाली भाषेचे 2 असे राज्य होऊ शकते, तर मग मराठी भाषेचे महाराष्ट्र आणि विदर्भ असे 2 राज्य का होऊ शकत नाही, असा थेट सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे। तसेच छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड आणि तेलंगणा ही स्वतंत्र राज्य होऊ शकतात, मग स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती का होऊ शकत नाही, असाही सवाल आता उपस्थित होत आहे। तसेच पंजाब असो, हरियाणा असो, हे छोटी राज्य होऊन देखील विकसित झालेले आहे, मग विदर्भ देखील चांगल्या प्रकारे अलग झाल्यास विकसित होऊ शकतो, हे देखील त्यामागचं कारण आता जोडल्या जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपणास याविषयी नेमकं काय वाटते तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आपली प्रतिक्रिया देऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, आपण असेच पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। आपण परत भेटू नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत नमस्कार।